अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने खेड तालुका धाराशिव शिवारात अफूच्या अवैध लागवडीवर मोठी कारवाई करत तब्बल 12,33,450 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी 4 शेतकऱ्यांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टास्क फोर्सच्या पथकाने खेड येथील शेतगट क्रमांक 149, 142, 153, 974 मध्ये छापा टाकला। या ठिकाणी अफूच्या झाडांची अवैधरित्या लागवड करून त्यांची देखभाल केली जात आहे। छाप्यात 83 किलो वजनाची अफूची झाडे, फुले, बोंडे जप्त करण्यात आली। या प्रकरणी लिंबराचे पांडुरंग लोमटे, रामहरी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे, ज्ञानेश्वर वसुदेव टकले सर्व राहणार खेड यांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। दरम्यान युवक वर्ग नशेच्या विळख्यात अडकू नये यासाठी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं टास्क फोर्सने स्पष्ट केलेलं असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने खेड तालुका धाराशिव शिवारात अफूच्या अवैध लागवडीवर मोठी कारवाई करत तब्बल 12,33,450 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी 4 शेतकऱ्यांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टास्क फोर्सच्या पथकाने खेड येथील शेतगट क्रमांक 149, 142, 153, 974 मध्ये छापा टाकला। या ठिकाणी अफूच्या झाडांची अवैधरित्या लागवड करून त्यांची देखभाल केली जात आहे। छाप्यात 83 किलो वजनाची अफूची झाडे, फुले, बोंडे जप्त करण्यात आली। या प्रकरणी लिंबराचे पांडुरंग लोमटे, रामहरी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे, ज्ञानेश्वर वसुदेव टकले सर्व राहणार खेड यांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। दरम्यान युवक वर्ग नशेच्या विळख्यात अडकू नये यासाठी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं टास्क फोर्सने स्पष्ट केलेलं असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।